तिथल्या काही शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की जोपर्यंत अर्जावरती वजन ठेवल्या जात नाही तोपर्यंत कुठलंच काम होत नाही. या संदर्भाने काय सांगा? आता या सगळ्या मागण्या घेऊन हे दोघं उपोषणाला बसले होते, तरी देखील अर्जावर यांना वजन लागत असेल, अर्जावर यांना पैसा लागत असेल तर नारायणराव विकासराव इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा. हे सगळे शेतकरी तरुण पोरं सोबत घ्या, नागडं व्हा, हातामध्ये भिकारी व्हा, हातामध्ये भगुने घ्या आणि या फुलंब्रीमध्ये, या सिल्लोडमध्ये, या भोकरदनमध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे द्या. यांना अतिरिक्तचे पैसे जर काही मागत असेल तर शेतकऱ्यांना जाग्यावर तिथं नागडं व्हा आणि त्याचा लाईव्ह करा. पूर्ण महाराष्ट्राला, त्याच्या पाहुण्या रावळ्याला बघू द्या, त्याच्या बायकोला बघू द्या, त्याच्या लेकराला बघू द्या की तू जो तो सकाळी खातोय, तुझ्या गाडीत एसीत फिरतोय, तुझ्या बंगल्यात राहतोय, तो आमचा गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इतबाऱ्याने कमवलेला तो पैसा आहे आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो म्हणून तुझा बाप तुझ्या बायको आईला आणि तुझ्या लेकरांना पोचतोय, तुझं शिक्षण करतोय. हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही. ही भ्रष्टाचाराची साखळी आता पोखरल्या गेली आहे. ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत यांचे धागेदोरे आहे. हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे तरणे बाण पोरं जर का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा, स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही. म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागवणं गरजेचं आहे. इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोंग घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे. तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं.